5 जिल्ह्यांचा दौरा उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जाणार आहे। आता लातूरमध्ये आहेत, त्याच्यानंतर धाराशिव, मग बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या दौऱ्यावर आज उद्धव ठाकरे असतील। अति मुसळधार पाऊस, पूर परिस्थिती याच्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे। लाखो हेक्टर शेती जी आहे त्याचं नुकसान झालेलं आहे। लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांची आहे। घर वाहून गेलेले आहेत, गुरं वाहून गेलेली आहेत। संसार उपयोगी साहित्य सुद्धा हाताशी काही राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे सरकारकडून जी मदत देण्यात आलेली आहे ती अत्यंत तुटपुंजी असून हेक्टरी 50,000 मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। आमच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला तेवढं मागणी करा तुम्ही। तुम्ही केलं नाही माफ आमचं, तुम्ही मुख्यमंत्री असताना केलं नाही साहेब, तुमचाच काळ चांगला होता। हो सर, ठीक है, एकनाथ शिंदे यांचा पक्ष तर लातूरच्या काडगावमधून शेतकऱ्यांच्या बांधावरून आता संपूर्ण परिस्थिती समजून घेतल्यानंतर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आल्यानंतर, शेतकऱ्यांसोबत संवाद साधल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे आता पुढे मार्गस्थ होत आहेत। ठाकरेंकडून नुकसानीची पाहणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त झालेलं पीक सुद्धा उद्धव ठाकरे यांना दाखवलेलं आहे। खूप मोठं नुकसान झालेलं आहे, लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जावी, सणावाराच्या अगोदर ही नुकसान भरपाई हाती मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत। आज एकाच दिवसामध्ये 5 जिल्ह्यांचा दौरा त्यांच्याकडून केला जाणार आहे। 2 दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारनं 10,000 कोटींची मदत करावी, मदत दिली जावी राज्याला अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती।